अंबरनाथ नगर परिषदेची बहुचर्चित सार्वत्रिक निवडणूक उत्साहात पार पडून जवळपास 8 दिवसांचा कालावधी लोटला असला तरी निवडणुकीनंतरची स्वच्छता मात्र अद्याप अपूर्णच आहे। नगरपालिकेच्या कार्यालयाच्या मुख्य पार्किंग परिसरात मोठ्या प्रमाणात राजकीय कचरा साचलेला दिसून येतो आहे। त्यामुळे पालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। निवडणूक प्रचाराच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून लावण्यात आलेले बॅनर, झेंडे, होर्डिंग, फ्लेक्स, पोस्टर्स तसेच प्रचारासाठी वापरण्यात आलेली इतर साहित्य आता कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या स्वरूपात पार्किंग आवारात पडून आहेत। या कचऱ्यामुळे पालिकेचे सौंदर्य तर विद्रूप झालेच आहे, शिवाय नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। तब्बल 10 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीला अपवादात्मक परिस्थितीमुळे एकाच महिन्यात 2 वेळा मुहूर्त लागला। पहिला मुहूर्त हुकल्यानंतर दुसऱ्या मुहूर्तावर निवडणूक पार पडली आणि यामुळे उमेदवारांना 2दा प्रचाराची संधी मिळाली। परिणामी 2 वेळा मोठ्या प्रमाणात बॅनर आणि झेंडे लावण्यात आले। आचारसंहिता लागू झाल्याने हे सर्व बॅनर्स हटवण्याची जबाबदारी पालिकेवर आली आणि त्याचा अतिरिक्त आर्थिक आणि प्रशासकीय बोजा वाढला। मात्र निवडणूक संपून अनेक दिवस उलटून गेलेले असतानाही हा कचरा अद्याप उचलण्यात आलेला नाही। एकीकडे नववर्षाच्या स्वागतासाठी शहर सज्ज होत असताना पालिकेच्या आवारातच कचऱ्याचे साम्राज्य दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे। या कचऱ्याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे किंवा कर्मचाऱ्यांचे लक्ष गेले नाही का, असा सवाल उपस्थित केला जात असून हा राजकीय कचरा उचलण्यासाठी पालिकेला नेमका कोणता मुहूर्त लागतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अंबरनाथ।